ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांसाठी सरकारनं एक मोठं पाऊल उचललेलं आहे। महत्त्वाच्या स्थळांच्या सुशोभीकरणासाठी आता प्रकल्पांना मंजुरी देण्यात आलेली आहे। सुशोभीकरण कामांसाठी 358 कोटी 89 लाख रुपयांचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। मालवण इथल्या शिवसृष्टी निर्माण करण्यासाठी 90 कोटी रुपयांचा निधी आहे, तर ताराराणी समाधी सुशोभीकरणासाठी 133 कोटी रुपयांचा निधी हा देण्यात येणार आहे। अजिंक्यतारा किल्ला सुशोभीकरणासाठी 135 कोटी रुपयांचा निधी देखील आहे। अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। आणि आज संदर्भातले अपडेट घेऊयात आपले प्रतिनिधी अभिषेक मुठाळ यांच्याकडून। अभिषेक, अत्यंत महत्त्वाचा असा हा निर्णय आहे। नक्कीच उपमुख्यमंत्री अजित पवार बैठक पार पडली। एकूणच ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनासाठी राज्य सरकारकडनं हे मोठं पाऊल उचलण्यात आल्याचं आपल्याला दिसतं आहे। एकूणच सुशोभीकरणाचे जे प्रकल्प आहेत त्या प्रकल्पांना मंजुरी देण्याचं काम या बैठकीमध्ये झालं आहे। साधारणपणे 350 कोटींहून अधिक निधी यासाठी मंजूर झाला आहे। मालवण येथील जे शिवसृष्टी निर्माण करण्यासाठी साधारणपणे 90 कोटी रुपयाचा निधी आहे। तर मालवण चा जो परिसर आहे जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आहे तिथला आजूबाजूचा भाग देखील यामध्ये सुशोभीकरण करण्यात येणार आहे। ताराराणी समाधी सुशोभीकरणासाठी देखील मोठी रक्कम ही बाजूला करण्यात आली आहे। सोबतच अजिंक्यतारा किल्ल्याचं देखील सुशोभीकरण आपल्याला होताना दिसेल। अगदी धन्यवाद अभिषेक या संपूर्ण माहितीसाठी। आणि यानंतर बुलेटिनमध्ये बातम्यांचा वेगवान